तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या काही नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती बऱ्याच दिवसानंतर हा जो बीड परळी अहमदनगर रेल्वे मार्ग आहे त्याचा व्हिडिओ येत आहे। तर मित्रांनो, आपण पाठीमागे पाहू शकता आपण सध्या कुठे उभा आहोत। तर मित्रांनो, आपण आहोत विगनवाडी या ठिकाणी आणि इथं विगनवाडी रेल्वे स्टेशनला जी ट्रायल पाठीमागे झाली होती त्या ट्रायलच्या टायमाला मी नव्हतो, त्यामुळे मित्रांनो मी तुमची माफी मागतो। आपल्या चॅनलवरती बरेच आपले जे सबस्क्रायबर आहेत ते वाट पाहत होते व्हिडिओ कधी येईल, जे ट्रायलचा जो व्हिडिओ आहे तुम्हाला पाहायला कधी भेटन। तर मित्रांनो, माफी मागतो सगळ्यांची, कारण आपण बऱ्याच दिवसापासून आपल्या चॅनलवरती बीड अहमदनगर परळी जो रेल्वे मार्ग आहे त्याचे व्हिडिओ टाकलेले नाहीत। तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत विगनवाडी रेल्वे स्टेशनवरती। पाठीमागे जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणीच जी पाठीमागे ट्रायल झाली होती तर हीच पटरी येते। तर इधर तुम्ही पाठीमागे जर पाहिलं तर पूर्ण रेल्वे स्टेशनचं काम झालेलं आहे। बीडपासून अवघ्या 40 किलोमीटर अंतरावरती हे विगनवाडी गाव आहे आणि डोंगर पट्ट्यामध्ये हे गाव वसलेलं आहे आणि एकदम निसर्गमय वातावरण, जसं की कोकणामध्ये वातावरण आहे तसंच ह्या रेल्वेचा मार्ग आहे आणि काही कामं पण चालू आहेत। 2-3 पटऱ्याची इथं जर तुम्ही बघितले तर 2-3 पटऱ्या इथं टाकलेल्या दिसत आहेत। तर आपण रेल्वे स्टेशनवर जाणार आहोत। पाठीमागं जर तुम्ही पाहिलं तुम्हाला विगनवाडी रेल्वे स्टेशन दिसतंय, जिथं ही ट्रायल झाली होती। इथपर्यंत रेल्वे आलेली आहे अहमदनगरपासून विगनवाडीपर्यंत। फक्त 40 किमी अंतराचा टप्पा राहिलेला आहे कामाचा, ते पण काम एकदम प्रगतीपथावर सध्या चालू आहे। तर मित्रांनो, हे जे काम आहे एकदम जलद गतीने सध्या चालू आहे। विगनवाडी रेल्वे स्टेशनवर आपण जाऊन पाहणार आहोत या रेल्वे स्टेशनचं काम कसं आहे, काय आहे। संपूर्ण काम तर झालेलं आहे फायनल, पण काही जे टेक्निकल कामं असतात ते चालू आहेत। तर मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा। तर संपूर्ण माहिती मित्रांनो पाहूया व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा। चला पाहूया विगनवाडी रेल्वे स्टेशन। मध्य रेल्वेचा महत्त्वाकांक्षी असा हा असलेला प्रकल्प बीड परळी अहमदनगर रेल्वे मार्ग सध्या एकदम जलद गतीने चालू आहे। हा मार्ग तब्बल 261 किमीचा हा मार्ग आहे आणि आता सध्या अहमदनगर ते अंबळनेर हा 100 किमीचा मार्ग पूर्ण झालेला आहे। तसाच दुसरा टप्पा हा अंबळनेर ते विगनवाडी 33 किलोमीटरचा पूर्ण झालेला आहे आणि 9 ऑगस्टला अंबळनेर ते विगनवाडी ही एक रेल्वेची ट्रायल पण झालेली आहे। असा हा असलेला प्रकल्प सध्या जलद गतीने चालू आहे आणि आपण आहोत विगनवाडी रेल्वे स्टेशनवरती। तर मित्रांनो, 261 किमीपैकी सध्या झालेला हा मार्ग 133 किमी झालेला आहे आणि आता विगनवाडी ते बीड डिसेंबर अखेर हा पण टप्पा पूर्ण होईल अशी रेल्वे सूत्राकडून माहिती कळालेली आहे। तर मित्रांनो, इथं पाहू शकता विगनवाडी रेल्वे स्टेशनवरती आपल्याला संपूर्ण फलक वगैरे जो दंड असतो, काही इथल्या सूचना असतात, तिकीट घर पण तुम्ही बघू शकता, संपूर्ण इथं फलक लागलेले आहेत। तिकीट जसं काउंटर असतं इथं तिकीट खिडकी तुम्ही पाहू शकता। तर असं हे विगनवाडी रेल्वे स्टेशन पूर्णपणे हे काम अंतिम टप्प्यामध्ये आहे। आज आपण आलेलो आहोत विगनवाडी रेल्वे स्टेशनच्या या स्थानकावर। पाहू शकता विगनवाडी रेल्वे स्टेशनची ही तिकीट घरची रूम, इथं प्रतीक्षालय तुम्ही पाहू शकता। तर एकदम हे काम म्हणजे जलद गतीने चालू आहे। व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहत आहात डे नाईट काम चालू आहे। मित्रांनो, आपण रेल्वेची चाचणी बऱ्याच व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली, पण हा आगळा वेगळा व्हिडिओ आपल्याला बाळासाहेब दुधाळे आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला भेटतो आहे। संपूर्ण बारकाईने जर तुम्ही पाहिलं तर रेल्वेची चाचणी झाली, पण इथलं काम हे पण अजूनही चालू आहे। तर मित्रांनो, असेच आपल्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि हा व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा। आपले व्हिडिओ कसे वाटते नक्कीच कमेंट करा। तर मित्रांनो, बीडकरांचं जो स्वप्न आहे, जे बीडकरांनी स्वप्न पाहिलं होतं ते लवकरच पूर्ण होतं आहे। 25 ते 30 वर्ष तब्बल या रेल्वे मार्गाचं काम चालू आहे। इथं पाहू शकता आपण ज्यावेळेस असं प्लॅटफॉर्मवर उतरल्याच्या नंतर, म्हणजे आपण एखाद्या स्टेशनवर उतरलो तिथं पाण्याची सोय असते, तसं इथं पाण्याची सोय पण चालू आहे। आणि इथं पाहू शकता एकदम म्हणजे फास्ट गतीने चालू आहे। जी चाचणी झाली होती तर ह्याच रेल्वे रुळावर ही चाचणी झाली होती। तुम्ही इथं पाहू शकता 3
रेल्वे रूळ सध्या हातरण्यात आलेले आहेत आणि काम पाहू शकता एकदम जबरदस्त, एकदम असं बीडकरांचा डोळ्याचं पारणं फेडणारं हे विगनवाडी रेल्वे स्टेशन निसर्गाच्या सानिध्यामध्ये, निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेलं डोंगर पट्ट्यामध्ये एकदम कोकणासारखं इथं वातावरण आहे मित्रांनो. एकदम भारी वाटतं. आणि ज्यावेळेस असं विगनवाडी रेल्वे स्टेशनवर आपण ट्रेन येण्याची वाट पाहतो, तसं इथं बसण्यासाठी मस्त केलेलं आहे. जसं की आपण काही ठिकाणी जाताना असं बसतो, तर पाहू शकता इथं फलक वगैरे पण लावलेले आहेत विगनवाडी. इथं म्हणजे असं एकदम भारी वाटतं आहे. ज्यावेळेस असं आपण काम पाहितलं तर म्हणजे आनंद होतो, एक वेगळाच आनंद असतो. आपण रेल्वेचं ट्रायल बघितली, पण हे संपूर्ण काम आपल्या चॅनलवरती तुम्ही पाहत आहात. तर मित्रांनो, आताच आपण विगनवाडी रेल्वे स्टेशन पाहितलं, जे की शिरूर कासारपासून एकदम अगदी जवळच आहे. आणि पाठीमागं जर तुम्ही पाहिलं तुम्हाला एक मंदिराचं शिखर दिसतंय. तर मित्रांनो, हे विगनवाडी गाव आहे आणि हे विगनवाडी जे गाव आहे एकदम डोंगर पट्ट्यामध्ये वसलेलं गाव आहे आणि येथेच मस्त असं रेल्वे स्टेशन झालेलं आहे. इकडच्या साईडला जर पाहिलं तर इकडून नगरकडून येणारा हा रेल्वे मार्ग आहे. हा पण पूर्ण डोंगर पट्ट्यातूनच आलेला मार्ग आहे. आणि ह्या साईडला जर पाहिलं तर हा बीडकडे जाणारा हा मार्ग आहे. या साईडला जर तुम्ही पाहिलं तर पूर्ण तुम्हाला रेल्वे स्टेशनचं काम जे आहे आपण आताच व्हिडिओमध्ये पाहिलं कशा प्रकारे चालू आहे. आणि जी ट्रायल आहे, बऱ्याच यूट्यूबरने आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तुम्ही बऱ्याच लोकांनी व्हिडिओ पण पाहिलेले आहेत, रेल्वेची ट्रायल कशी झाली, काय झाली. तर मित्रांनो, हे पूर्ण होतं विगनवाडी रेल्वे स्टेशन. आणि जो बीड परळी अहमदनगर रेल्वे मार्ग आहे, हे काम एकदम जलद गतीने चालू आहे. हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत. नगरपासून, अहमदनगरपासून विगनवाडीपासून पूर्णपणे हे ट्रायल वगैरे झालेले आहेत आणि पूर्ण पटरीचं काम झालेलं आहे. इथून बीड शहर हे 40 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि आपण जर पाहिलं विगनवाडी हे रायमो हा पण रेल्वे मार्गाचा जो पटरीचं काम आहे ते पण पूर्णपणे झालेलं आहे. पण काही ठिकाणी पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं, पाणी साचल्यामुळं काही ठिकाणी कामाचा थोडा व्यत्यय येतोय. त्यामुळं काम काही ठिकाणी बंद आहे. आणि रायमाव गावापासून हिवरशिंगा गावापर्यंत तिथं पण पटरीचं काम पूर्णपणे झालेलं आहे. तिथून बीडचं अंतर आहे एकदम 14 किलोमीटर अंतर आहे हिवरशिंगा ते नवगण राजुरी ते बीड. तर नवगण राजुरीपासून काम पूर्णपणे झालेलं आहे. आपण आपल्या चॅनलवरती बरेचसे व्हिडिओ पाहिजे, त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व काम आपण दाखवत असतो. तुम्ही इकडे पाहू शकता. तुम्ही जर पाहिलं तर इथून जी पटरी आहे तर पूर्ण पटरीचं काम तुम्ही या आपल्या संपूर्ण व्हिडिओमध्ये पाहिलं. इथं 3 पटऱ्या सध्या म्हणजे हाताळलेल्या आहेत. पूर्ण तिन्ही पटऱ्याचं काम झालेलं आहे. पुढं क्रॉसिंगचं काम आहे. तर अशा प्रकारे पूर्ण विगनवाडी रेल्वे स्टेशन आणि जे काम आहे ते पूर्णपणे झालेलं आहे. तर मित्रांनो, आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून हे सर्व पाहिलं. तुम्हाला कसं वाटलं तर कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. जे बीडकरांचं स्वप्न आहे लवकरच पूर्ण होत आहे. येत्या डिसेंबर एंडिंगला शक्यतो रायमापर्यंत हे काम पुन्हा एक ट्रायल होऊ शकते. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा. चला भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. नमस्कार. तर मित्रांनो, हे जे विगनवाडी रेल्वे स्टेशन आहे हे येतं आहे शिरूर कासार तालुक्यामध्ये, जे की बीडपासून अवघ्या 40 किलोमीटर अंतरावरती आहे. तर मित्रांनो, बरेच आपले जे सबस्क्रायबर आहेत, जे आपले नवीन व्हिडिओ बघणारे आहेत, तर परळीकर आहेत. तर परळीकर म्हणतात की तुम्ही परळीचा उल्लेख करू नका. तर मित्रांनो, ह्या रेल्वे मार्गाला जे नाव दिलेलं आहे अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्ग, तर मित्रांनो हा मार्ग येत्या डिसेंबरपर्यंत बीडपर्यंत पूर्ण होईल अशी रेल्वे सूत्रांनी माहिती दिलेली आहे. आणि जो उर्वरित प्रकल्प आहे बीडपासून परळीपर्यंतचा, त्याला तब्बल 1 वर्षे ते 2 वर्षे पण लागू शकतात. 25-26च्या एंडिंगला ते काम पूर्ण होऊ शकतं असं सूत्राकडून माहिती मिळालेली आहे. तर मित्रांनो, हा जो टप्पा आहे डिसेंबर अखेर हा पूर्ण होईल आणि विगनवाडी ते बीड ही पुढची ट्रायल असणार आहे. याचं काम तुम्ही पाहू शकता. एकदम फास्ट, म्हणजे एकदम फास्ट काम चालू आहे. तुम्ही जर पाहिलं तर इथं तुम्हाला जेवढ्याही तुम्ही वेळा इथं येताल तर त्या टायमाला तुम्हाला इथं काम चालू दिसेल. तर असं हे बीडकरांचं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होत आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ स्पेशल विगनवाडी रेल्वे स्टेशनचा होता. तर मित्रांनो, पुढील जो व्हिडिओ आहे आपला तो तुम्हाला नवगण राजुरी रेल्वे स्टेशनचा पाहायला भेटणार आहे. त्यानंतर बीड रेल्वे स्टेशन,
बीड झाल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला वडवणी साईडचं रेल्वे स्टेशन, परळी, शिरसाळा संपूर्ण माहिती मित्रांनो डेली म्हणजे डेली आपल्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि काय होतं मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहतात, भरपूर व्ह्यूज आपल्या म्हणजे व्हिडिओला असतात, पण सबस्क्राईब करायला लोक थोडं कानकून करतात. तर मित्रांनो सबस्क्राईब करा, नवीन जे असतील ते, आणि जुने आहेत ते. तुम्हाला काही समस्या असेल, काही आपल्या व्हिडिओमध्ये नवीन पाहायचं असेल तर मित्रांनो एक छोटीशी कमेंट करा. तुमची कमेंट आम्हाला पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी एक बळ देते. तर मित्रांनो पाहू शकता आपण विगनवाडी रेल्वे स्टेशनवरून आता निघालेलो आहोत. तर पाहू शकता संपूर्ण जे काम आहे पुढचं पण एकदम फास्ट झालेलं आहे. आता हे काम जे आपण पाहतोय तर विगनवाडीपासून रायमाव गावापर्यंत हे काम पुढं चालू आहे. तर असं हे विगनवाडी रेल्वे स्टेशन आज आपण पाहितलं. आणि आता आपण पुढचा जो व्हिडिओ आहे, न्यू अपडेट आहे, ते आहे नवगण राजुरी येथील न्यू, म्हणजे तुम्ही आजपर्यंत कुठल्याही यूट्यूब चॅनलला पाहितलं नाही असं रेल्वे स्टेशन तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तिथली कामाची गती काय आहे काय नाही. तर मित्रांनो तो व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि लवकरच येत्या 2 दिवसात तुम्हाला तो व्हिडिओ पाहायला भेटेल. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसह. तोपर्यंत काळजी घ्या. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल.